रघोलीला मॉलमध्ये मी जाऊन पोचली आहे. जिथे मला काय घ्यायचं ते शॉपिंग केली. स्टेशनला पोचली. स्टेशनवरून मी नंतर माझा फ्रेंड आला मला पिकअप करायला. मग कारण मी सकाळी चर्चगेटला गेलेली, मला एक काम होतं. त्याच्यानंतर मग ट्रेनमधून ट्रॅव्हलिंग करायचं म्हणजे सकाळी अशी मस्त गेले तयार होऊन. येतेवेळी एकदम नॉर्मल झाले. त्याच्यानंतर आम्ही निघालो. घाटकोपरवरून आम्हाला पुढे जायचं होतं, तर आम्ही गेलो. बघा खूप मस्त फुलं झाले आहेत तिकडे, बघण्यासाठी खूप छान आहेत. थोडंसं ट्रॅफिक भेटलं आम्हाला, पण ट्रॅफिकमधून आम्ही पुढे गेलो. ब्रिजवरती पण ट्रॅफिक लागायला लागलात आजकाल. मुंबईचे ट्रॅफिक म्हणजे काय बापरे, हे मुंबईचे ट्रॅफिक आहे. अशा प्रकारे आमचा व्हिडिओ स्टार्ट झाला आहे. आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. इथून आम्ही पुढे गेलो फूड मॉलला आता आम्ही फूड मॉलला थांबणार आहोत थोड्या वेळासाठी. कारण होईना पण थांबणार, कारण खूप घाईमध्ये सकाळपासून आम्ही तिघांनी काही खाल्लं नव्हतं. विचार केला चला फूड मॉलला थांबूया. मग फूड मॉलला थांबलो. तर इथून पुढे आम्ही फूड मॉलला थांबणार आहोत. इथून आमचं फूड मॉलला खाल्ल्याच्या नंतर आम्ही पुढची ट्रॅव्हलिंगला सुरुवात करणार आहोत. ही अशी आमची जर्नी स्टार्ट होणार होती. ह्याच्यानंतर आम्ही तळेगावला थांबलो. हे तळेगावचा टोल नाका आहे. तळेगावच्या टोल नाक्याला ॲक्च्युली सिर्फ 2च मिनिट थांबायचं होतं माझ्या गिफ्ट देऊन झाल्याच्या नंतर आम्ही लगेच निघालो. आम्हाला कराडला पोचायचं होतं. इथून आम्हाला तळेगाववरून कराडला पोचायला इथलेच आम्हाला 3 ते 4 तास दाखवत होते. ट्रॅफिक नसतानासुद्धा आम्हाला खूप हे लागलं. रात्रीचे 2 वाजले होते. पूर्ण रस्ता एकदम शांत होता आणि आम्ही चालत होतो. बघू शकता तुम्ही. गुड मॉर्निंग झाली माझ्या सकाळी बहिणीकडे, पण बहीण काय भेटली नाही. तिथे गेली तिच्या कामाला. तिच्या इकडे ते संडे असल्यामुळे ती स्टॉल लावते मार्केटमध्ये. तुम्हाला दाखवेलच पुढे मार्केट कुठे असतं ते. बघा तिथून मग फ्रेश होऊन आम्ही चहा नाश्ता मस्तपैकी करून तिचं घरचं थोडंसं टूर केल्याच्या नंतर हे तिचं घर आहे. इथून तिची सासरा नाही आहे. सासरा ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये आहेत. सासू बाहेर बसल्या होत्या आणि खालच्या आंटी पण तिथे गप्पा मारत होत्या. त्याने माझ्यासाठी कोण आणून दिले, पण मी खाल्ले नाही आहेत कारण माझ्याकडे वेळ नव्हता. मग आम्ही निघालो तिथून. हे माझ्या बहिणीचं गाव आहे प्रॉपर. आमच्याकडे अशीच घरं आहेत सगळ्यांची. ही खूप पहिल्यापासून घरं अशीच आहेत पत्र्याची. माझ्या बहिणीने आत्ता बांधलं आहे. तिचंही घर पत्र्याचंच होतं, पण तिने आत्ता बांधलं आहे. आत्ता आम्ही इथून निघालो आहे. मग आम्ही आईंना बाय वगैरे करून निघून गेलो तिथून. रस्त्यात चालता खूप आम्हाला चालायचं म्हणजे खूप आलस येतो, पण काय करणार, थोडंसं तरी चालावंच लागतं. मग तिच्या इकडे थोड्या पायऱ्या आहेत, त्या चढता थकायला होतं तिथून. पण पुढे जाता बघा किती कष्ट असतात आम्हाला चालायचं, पण आम्ही किती स्लोमध्ये चालत असतो. ह्या पायऱ्या तिथे ताई पण बसले, पण ती काही बोलत नव्हती. इथून आम्ही निघालो. आम्हालाच घरी यायचं होतं. दुसऱ्या दिवशी आमचं घरचं, पण आम्हाला यायला खूप उशीर झाला. आम्हाला थोडेसे चिराटे दिसले, त्याच्यावर आम्ही बघितलं थोडं. एक व्हिडिओ घेतला, गावाला सगळं बघितलं, तर खूप छानच दिसतं. बघू शकता तुम्ही. मग आम्ही आमच्या गाडीमध्ये बसून पुढच्या रस्त्याला निघालो. याच्या पुढचा रस्ता तुम्हाला दाखवते आम्ही कुठे पोचतोय ते. तो माझा भाचा गंमत करत होता, म्हणून मला थोडंसं हसायला आलं. पण आता बघा मी गाडीमध्ये बसून पुढे, कारण इथून मला बहिणीला भेटायचं होतं. ती मार्केटला थांबले होते. मार्केटवरून मग आम्ही निघणार होतो. आणि त्यांचा स्टँड आहे ST डेपो. ते बसेस वगैरे लागतात.
पुढे निघालो, पुढच्या रस्त्याला लागलो. मग पुढे थोडंसं आम्हाला धरण दिसलं. मग धरणाचं थोडंसं स्लो चालवली त्याने गाडी आणि मग धरणाचा छोटासा व्हिडिओ घेतला. मग पुढे माझा भाचा आहे, त्याला एवढी घाई लागली, तेवढा स्पीडने जात होता. त्याच्यामागे आम्ही होतो, त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ स्पीड कमी करता नाही आला, कारण तो कुठे गायब झाला तर आम्हाला रस्ता कळणार नाही. कारण त्या रस्त्याला आम्ही नवीन आहोत, कारण मार्केटमध्ये जायचं म्हटल्याच्यानंतर आम्हाला माहिती नसतं. असं करताना आम्ही पुढे पोचलो मार्केटमध्ये. त्यांना आम्ही नेक्स्ट टाईम मी तुम्हाला खरोखर पूर्ण व्हिडिओ दाखवेन. आता मी शॉर्टमध्ये व्हिडिओ काढल्यामुळे मी पुढच्या टाईमला पूर्ण व्हिडिओ काढेन. तर आम्ही पुढे गेलो मार्केटला. ते बघा किती घाई असते त्याला बाईक चालवायची. इथून पुढे आमचं मार्केट येतं. मार्केटमध्ये पोहोचलो आम्ही. हे मार्केट आहे. म्हणून बहिणीला भेटला तिचाच व्हिडिओ नाही काढला, बाकी सगळा मार्केटचा व्हिडिओ काढला. तिथून त्यांच्या इथे छोटीशी नदी येते, नदीवरचा ब्रिजने तुम्हाला नदी दाखवते मी. खूप मस्त वाटतं तिथे जायला. तिथे आपण कधी जात नाही, पण एखाद्या वेळेला आपण जातो अशा ठिकाणी आणि व्हिडिओज वगैरे काढतो. बघा ही नदी आहे, हिला कोयना नदी म्हणतात लोक, कोयना नदी. इथून आम्ही निघालो मंदिरामध्ये, जिथे मंदिराची जत्रा भरली आहे तिकडे निघालो. तिथून तुम्हाला दाखवतो मंदिर त्यांचं. हे मंदिरात गेलो. आता देवांच्या पालख्या निघतात, कारण जत्रा चालू झाल्या सगळीकडे. तर मग आम्ही मंदिरात गेलो, पाया पडलो, दर्शन घेतलं आणि मग निघालो. मग जेवायला थांबलो एक हॉटेलमध्ये, ओमकार हॉटेल करून आहे. खूप मस्त जेवण भेटतं, कमी पैशामध्ये खूप चवीदार जेवण असतं त्यांचं. आम्ही हमेशा जातो तेव्हा तिथेच जेवायला जातो. तिथून आमचा रस्ता रिटर्नला आहे. त्याच्यानंतर माझ्या मोबाईलची बॅटरी डेड झाली, मग मी व्हिडिओज पुढचे काढलेच नाही. नेक्स्ट टाईम पुढच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. एवढा आहे. एक बोगदा आहे, खूप मस्त नवीन केलेला आहे, खूप मस्त आहे. रस्ता एकदम शांत. आम्ही सकाळी निघाला म्हणजे आम्हाला पुढे रस्ता भेटला. इथून आमची जर्नी संपत आहे. आम्ही मग घरी जाणार. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. See you next video. Bye. Take care.